तोतापुरी आंबे भरपूर दिसतात या आपल्या रत्नागिरीच्या बाजारात. 100ला वेगवेगळे प्रकार बघून मिळतात. गेजर हापूस म्हणतो, गेजर म्हणतो रे का आम्ही. हे शिवाय तेच ना गेजरच आहेत मध्ये फुलभाज्या आज आपला घ्या रत्नागिरीच्या बाजारात बघून मिळतात. मारायचं तो 100 किती तरी मारा आहेत बघा. आणि ही असं कालवा अगदी मस्त पैकी खडकातली कालवांची कशी द्यायची ती 150 आहे. कोकंदूची छोटीशी जुडी आहे ती 10 रुपये आहे. सगळे सुळे मासे असतात ना हे समुद्री मासे एकदम चविष्ट मासे पावसाळ्यात जास्त मिळत. कसं आता कांदे कसे किलो आहे दोच हा त्या 100ला 4 आहे. 100ला 4 किलो. आणि जुळ्यात ताई मेथीच्या जाडी मेथी म्हणजे जाडी मेथी आणि छोटी मेथी माहीत पण एसटी डप्पा पडून आज खालच्या बाजूला जाणार ज्या ठिकाणी आठवडी बाजार म्हणजे दर शनिवारी सकाळी 7 वाजल्यापासून ती ही कोकणवासियांची जीवनवाहिनी आपला प्रवास करीत असता. राम मंदिराचं दर्शन घेऊन आज आपल्या व्हिडिओची सुरुवात करू. जे मी साधारण डेप्पो पडून रत्नागिरी डेप्पो पडून थोडंफार खालच्या दिशेने जात आहे. म्हणजे फुलभाज्या आज आपला घ्या रत्नागिरीच्या बाजारात बघून मिळतात. 20 रुपये. आणि लालबाग 30ला एक आणि काय किलो पण आता बाजारात जी पावसाळ्यात मिळाली माझी रानभाजी आहे तर ती अगदी चविष्ट असतात. खाऊ शेगलाच्या भाज्या हलकीत लागतं ती शेग मुळं तरी घेऊयाच. एक मुळ्याची भाजी काही दिवस पहिली करूया. एक मुळ्याची भाजी घेऊया. छान भाज्या वगैरे एकदम फ्रेश आहे. ग्रामीण शेतातले अननस आहात चहाचे पण घेत ती भाजी असतात मेथीची पण असतात. भाजी घेतली कसा पण नक्की खरेदी करणार कष्टात त्यांना 4 पैसे गेल्याचं समाधान आणि त्यांच्या पण काहीतरी घेतल्याचं समाधान म्हणून कष्टकऱ्यांकडे खरेदी करू. हे भरपूर आंबे गेले आता ह्या ताईंच्या सुद्धा वेगवेगळ्या भाज्या आणि मोड काढलेला कडधान्य आहे बघा भरपूर. वाल तुम्ही 50ला 4 वाल अगदी मोड काढलेले वाल अगदी भाजी. आणि त्यांच्याकडे मुळे तसेच लाल माठ मेथी फळफळावर या रत्नागिरीच्या बाजारात भरपूर बघून मिळतात. अशा जुळ्यात ताई मेथीच्या जाडी मेथी म्हणजे जाडी मेथी आणि छोटी मेथी माहीत नाही. ही जाडी मेथी आहे. चवळीची भाजी लाल माठ त्याचप्रमाणे मुळ्याची भाजी वालीची भाजी अशी 20-20 रुपया कष्टकऱ्यांकडे भाज्या आहोत. आज सुटलेली असतात. आज शनिवार ना त्यामुळे हाफडे शाळा सुटलेली असतात. हत्यारा वगैरे पण लिहिलेली आहे. बघूया ही सुरुवात आहे बाजाराची. पुढे जसं जाणार तसं मोठं विस्तृत बाजार आपल्याला बघून मिळतं. 7 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत असतात. बरेचसे व्यापारी जे आहेत ते दिवसभर असतात. आजूबाजूच्या पंचक्रोशीत म्हणजे पावस त्याचप्रमाणे संगमेश्वर या साईड कपड्यांची दुकानं लागली आहेत. पुढे मोठ्या भाजी मार्केट आहे. त्या भाजी मार्केटमध्ये आपण जाणार आहोत. पैसे तोतापुरी आंबे भरपूर दिसतात या आपल्या रत्नागिरीच्या बाजारात. 100ला केळी आहे स्पेशल 1 नंबर डझन. 100ला 2 डझन असे मस्त पैकी. बघूया आपण जाणून घेऊया काय साधारण दर ते आंब्यांचे. निलाम आंबा 100ला 2 किलो आपल्याकडे फक्त 100ला 2 किलो. हे डाळिंब कशी आहेत डाळिंब 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. अरे वा म्हणजे फळं जरा स्वस्त दिसतात. आता आपण भाजी मार्केटमध्ये जातो तर मी अबुदो एक फेसबुक मारलं आहे पप्पा असं जाणवलं की भरपूर मोठा मार्केट आहे. या कांदे कसे आहेत 50 वाले 50 वाले 60 वाले आहेत. तर मोठी भाजी मिळते आपले. कोकंदूची छोटीशी जुडी आहे ती 10 रुपये आहे. सगळे भाजी आपलं भाजीचं सेक्शन आहे म्हणजे भरपूर प्रमाणात भाजी आहे या विभागामध्ये. आणि अशा ठिकाणी भाजी काही ठिकाणी कांदे असे सगळं आपण बघून मिळतो. आता मी काही टमाट्याचा दर काय आज कसं किलो आहे 30 रुपये. टमॅटो किलो म्हणजे आता फक्त 30 रुपये झाले म्हणजे 10 रुपये फक्त वाढले. तो बघा हे भाजी मार्केट आहे भरपूर प्रमाणात भाजी आहे. आता कांदे कसे किलो आहे 2 आज त्या 100ला 4 आहे. 100ला 4 किलो.
आणि शंभरात ते आहे इंदूर बटाटे म्हणून एक स्पेशल बटाट्याचा प्रकार आहे. इंदूर असो कांदा टमॅटोचा भाव असा बहुतेक सगळं सेमच असतं. गावठी बटाटे लसूण जो एक दर आपण जाणून घ्यायचो भुईमुगाचे शेंगे बटून प्रकारे इंदूर बटाटा आणि एक ज्या लोकल बटाटा आणि लसूण कांदे. आता लसूणचा दर काय सध्या आज 100 रुपये किलो. ते कोथिंबीरची जुडी कशी हवी 20 रुपये मोठी जुडी. कोथिंबीरची जुडीसुद्धा एकदम फ्रेश दिसता. एकदम मस्त भाजी आहे. हा रत्नागिरीच्या मार्केटमध्ये हय बऱ्यापैकी मोठं बाजार भरता रत्नागिरी. मासळी सुकी मासे दिसते ह्या रत्नागिरीच्या बाजारपेठेतली. बघूया आपण हय आणखी नव्यान काय बघू मिळतात. कांदे बटाट्याची त्यामुळे आता किती कवर करायचं बघूया आपण. ठराविक थोडंसं फिरून येऊया. बघा मस्त पेरूची वगैरे फिरू बघा थोडं बघा माझ्या कसे पेरू दादा किलो मोठं पेरू येत ना कशा माहिती आहे टमॅटो 20 रुपये किलो असा जो आपण 30 रुपयात बघितलं तो 20 रुपयानं असा. थोडं पावसाळी वातावरण असल्यामुळे थोडंसं तुम्हाला येताना वाटेत भरपूर पाऊस मिळाला. ह्या सगळे भाजीपाल्याचीच वगैरे ही गल्ली असा. ताईंकडे मस्तपैकी वाली आहेत आणि शेवग्याचं पालवा हिरवगार असो शेवग्याचं पालवा जे औषधी असतात हे खाल्ल्यामुळे पोटातले जे काही विकार असतील ते बरे होतात. ह्या रस्त्यावरती रस्त्याच्या दुसऱ्या बाजार बसलेलं पूर भाज्या भेटतात बरोबर. केवढे बघू मिळत नाहीत पण मिळतील काही ना काहीतरी आपले कष्टकरी असणार. ह्या बाजारात सुद्धा भरपूर भाजीपाला फळभाज्या फुलभाज्या हे बघा 100ला 2 जर्सी टॉप. बघूया आपला खायचे मासे बघू मिळतात. साधारण माशांचे दर काय ते सुद्धा आपण जाणून घेणार असो. वाराक सुद्धा भरपूर मासे येतात. आता हे आपला मारे नावाचं मुळ्याचं प्रकार बघू मिळतात. 100 कितीतरी मारे आहेत बघा. आणि ही असे कालवा अगदी मस्त पैकी खडकातली कालवांची कशी द्यायची ती 150 आहेत. काळे मासे काळे मासे 100 रुपयात असे हे मासे. शिंपले आपण बघतो शिनाळे म्हणून प्रकार किंवा आणखी बरेच मासे सुद्धा हे बऱ्याचशा प्रमाणात बारके मासे दिसत आहेत. कोकळे आहेत त्याच्यानंतर बुंजली बोयटा म्हणतो आम्ही शेळ्याचे घर म्हणतो तो मासे ना हे बोराळे म्हणतो बोराळे मासे कसे काय 200 100 50 असे वाटे असतात. गेजर असतात म्हणजे गेजर जाय बांगडे खडबे बांगडे असे वेगवेगळे प्रकार माशांचे बघतो परत का तोडाई म्हणून पण हो जरा वेगळे प्रकार समुद्रात खाडीतल्या जात ना खाडीतल्या मुळात कशात वाटते 100 रुपये म्हणजे वेगवेगळे प्रकार बघू मिळतात. गेजर हापूस म्हणतो गेजर म्हणतो रे का आम्ही. सुके मासे ओले मासे सगळ्या प्रकारचे मासे बघू तर स्वतः सुके मासे असतात. बोंबील असं नाही शिंगटा पण आहे ते शिंगाळाच जात ना नाही डोरिया असं डोरिया बघा मस्तपैकी शेंगाळ्यासारखे कापतो सुद्धा. गेजर लेपो त्याच्यानंतर रूपचंद हे काळे मासे असे तुकडीची काय किंमत आहे त्यात 400 रुपयात कुकर मोठं कुकर आणि समुद्री मासं होतं अगदी चविष्ट असं कसे कसा वाटाय तो आलूचा 100 रुपयात तांदूळ कापून ठेव. सुळे मासे असतात ना हे समुद्री मासे एकदम चविष्ट मासे पावसाळ्यात जास्त मिळत. कसं संख्या महिला माता भगिनी या गल्लीमध्ये आपणाच बघून मिळते. तरी कपड्यांची शाळेच्या दप्तरांची अशी वेगळी गल्ली दिसतात स्पेशली आणि भरपूर प्रमाणात हे कपडे दिसतात. या बाजारात डॉक्टर बघूया आपण आणि आपल्याला त्या बघून मिळतात.